कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मे महिन्यात कोसळलेल्या अवकाळी पावसानं नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या खेड रेल्वे स्थानकाच्या शेडची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। तब्बल 7 ते 8 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या शेडमध्ये पावसाचं पाणी गळू लागल्यानं प्रवासी अक्षरशः भिजून निघालेत। या प्रकारामुळे संतप्त प्रवाशांनी संबंधित ठेकेदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आलेल्या सुशोभीकरण प्रकल्पाचे पहिलेच पावसाळे असून शेडमधून पाणी गळत असल्याची बाब गंभीर आहे। प्रवाशांसाठी उभारलेल्या संरक्षक शेडचा हेतूच फसल्याचं चित्र निर्माण झालं असून कामाच्या गुणवत्तेबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। या प्रकरणावर आधीच कामात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता। आता पावसामुळे उघडकीस आलेल्या गळतीमुळे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर अनेक शंका उपस्थित झाल्यात। प्रवाशांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसंच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी जोरदार मागणी देखील करण्यात आली आहे। रेल्वे प्रशासनाकडून यावर कोणती प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून देखील प्रवाशांना पावसात भिजण्याची वेळ येते हे दुर्दैवीच म्हणावं लागेल।